राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार? प्रकाश अण्णा शेळगे यांनी म्हटलेलं आहे की ओबीसी भटक्या विमुक्तांचा एक वेगळा राजकीय पक्ष, ओबीसी चळवळीतलं राजकीय रूप म्हणायला हरकत नाही. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही नाही, ठीक आहे, त्यांनी काढला. सर्व संघटनांची बैठक घेऊन त्यांनी तो पक्ष काढला. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करावा हीच मी अपेक्षा त्यांच्याकडे यावेळेस व्यक्त करील. परंतु आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जर विचार केला तर आमचा हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ देश पातळीवर आहे आणि लोकशाही पद्धतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये काम चालते. पण जोपर्यंत आमच्या पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत नाही आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची संमती मिळत नाही तोपर्यंत याबद्दल मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही. तुम्ही पाठिंबा करणार आहे का? तुम्ही जाणार आहे का तिकडे? त्यांच्या राजकीय पक्षाला पाठिंबा असणार आहे का? काय सांगणार? नाही नाही, हे बघा, आमचा जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, RPI सर्वच पक्षाचे लोक आहेत आणि सर्वच पक्षाचे लोक ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आणि केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या सोयी आणि सवलती आम्हाला या देशाच्या संविधानाच्या कलम 340 प्रमाणे द्यायला पाहिजे त्या पूर्ण करून घेण्याकरता सतत संघर्ष करीत असते. आणि त्यामुळे सर्व पक्षाचे लोक आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघात जुळलेले असल्यामुळे मी एकटा त्याच्यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि आज मी कुठलीही घोषणा करू शकत नाही. तुम्ही आत्ता त्या पक्षात जाणार अशी घोषणा करत नाही, निर्णय घेतला नाही? नक्कीच नाही. आम्हाला काही माहीतच नव्हतं. आत्ता आम्हाला कळलं की ती अशा प्रकारची काहीतरी घोषणा त्यांनी काल मुंबईला केली. आम्हाला काहीच याची कल्पना नव्हती आणि मी जोपर्यंत माझ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत आणि सर्वच सदस्य जेवढे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्ण देशात आहे त्या सर्वांशी चर्चा केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतो? हा ते म्हणतात की 60% ओबीसी आहे, निर्णायक आहे. ओबीसी सगळ्याच पक्षासोबत आहे. भाजपचा DNA आहे असं भाजप म्हणतात. राष्ट्रवादी दादा गटात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ओबीसीचेच नेते आहेत. कसं बघता याच्याकडे? नाही, म्हणूनच मी तुम्हाला आता म्हटलं की आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत आणि प्रत्येक सदस्याची कार्यकारिणी सदस्याची ही राजकीय भूमिका वेगवेगळी आहे. म्हणून त्यांच्याशी चर्चा करून जर सर्वांचं एकमत झालं तरच मी तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो. माझं वैयक्तिक मत म्हणजे संघटनेचं मत राहू शकत नाही आणि मी संघटनेच्या ध्येय आणि धोरणाशी बांधलेला आहो म्हणून आज तरी मी त्यांच्यासोबत जात नाही. जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी जे वक्तव्य केलं होतं परवा त्यावर, शिवाय त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तो अध्यादेशाचं रूपांतर करा सगळे सोयऱ्याबाबत. नाही नाही, नाभिक समाजाबद्दल भुजबळ साहेबांनी कुठलेही अपशब्द वापरलेले नाही. त्याच्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. काय त्यांच्या नाभिक समाजाच्या एका व्यक्तीवर मराठा समाजाने त्यांच्याशी जी गैरवर्तणूक केली त्यावर चिडून त्यांनी असं म्हटलेलं आहे. पण नाभिक समाजाबद्दल कुठेही अपशब्द वापरलेला नाही. त्याच्यामुळे नाभिक समाजाची माफी भुजबळ साहेबांनी मागावी अशी मागणी करणं ही हास्यास्पद गोष्ट आहे. ते आंदोलन करणार जरांगे पाटील, पुन्हा उपोषण आहे 10 तारखेपासून. नाही, आम्हाला एक समजून नाही राहिलं गजाननराव की 26 तारखेला 27 तारखेला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुलाल उधळण्यात आला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं सांगण्यात आलं की नाही, आता मराठा समाजाच्या पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या, पूर्ण मराठा समाजाला कुणब्यांची प्रमाणपत्र मिळणार आणि सर्व मराठा आता हे ओबीसीमध्ये येणार. मोठ्या मोठ्या घोषणा 2 दिवस झाल्या, फार मोठा गुलाल उधळणं. मग आता आंदोलन कशा करता? जर सर्वच मिळालं आंदोलनकर्त्याप्रमाणे, आंदोलक समाधानी झाले, त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं, एवढं झाल्यावर आता आंदोलन कशा करता? आमचा हा प्रश्न आहे. काय जर सर्वच तुम्हाला मिळालं आहे, मग मी तर म्हणतो की जर मराठा समाजाला सरकारने सर्व दिलं आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं, आता तर राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सर्वेक्षणसुद्धा करायची गरज नाही आहे. कशाला मग सर्वेक्षण कंटिन्यू करून राहिले, सर्व फाल्स करून राहिलेलं आहे. एकाच वेळा एक करायचं, आमची मागणी पूर्ण झाली म्हणायचं, मग पुन्हा एक नाही. आता काल मी कुणीतरी मला सांगितलं की 15 तारखेला हे निघलं. अहो 17 तारखेपर्यंत आक्षेप आहे. आक्षेप झाल्यानंतर मग त्या आक्षेपांचा निपटारा होईल आणि त्याच्यानंतर त्याला किती दिवस लागते, किती आक्षेप येतात त्याच्यावरून पुढची दिशा राहील. आणि म्हणून जोपर्यंत या आक्षेपांचं निराकरण होत नाही सरकार अधिवेशन बोलवून त्याचा कायदा पारित करू शकत नाही. आणि म्हणून त्याची लास्ट डेट संपायच्याच पहिले 15 तारखेला कायदा होणार. 15 तारखे काय कधी कधी आपल्याला म्हणजे आम्ही चिंतेत पडतो.
उद्या नागपूर जिल्ह्यात कुणबी समाजाचा मेळावा आहे. ओबीसीतला सगळ्यात मोठा जातीचा घटक असलेला कुणबी समाज. त्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहे. तुम्ही पण त्यांच्यासोबत त्या मंचावर असणार आहे. कसं बघता? कारण की निवडणुकांचे दिवस आहे. ओबीसी मतदार भाजप दावा करतात की आमचा मतदार आहे हक्काचा. आकड्यांवरही दिसून आलेला आहे 2014-19च्या. नाही नाही, हे बघा, हा सामाजिक मेळावा आहे आणि त्या सामाजिक मेळाव्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत. सर्व पक्षीय लोक आहे. अनिल बाबू देशमुख आहे, सुनील केदार आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, परिणय फुके आहे. सर्वच पक्षाचे लोक आहेत, कारण हा समाजाचा मेळावा आणि या समाजाच्या एका चांगल्या सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम तिथे आहे. त्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे आणि एक समाजाचा घटक म्हणून मला तिथे उपस्थित राहणं आवश्यक आहे. मंचावर वेगवेगळ्या कार्यक्रमावर वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, उद्या चंद्रपुरातही ओबीसी मेळावा आहे, विजय वडेट्टीवार असणार आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लोक असणार आहे. तुम्ही तिथे जाणार आहात का आणि कसं आयोजन असणार आहे? नाही नाही, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे महासचिव आहे सचिनजी राजूरकर, हे मागील 1 महिन्यापासून या मोर्चाची तयारी करत आहेत आणि चांगल्या प्रकारचा मोर्चा तो उद्या होणार आहे. पण अचानकपणे हा कार्यक्रम आल्यामुळे आता वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आयोजन करतात. मी एक अध्यक्ष या नात्याने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी जाऊ शकत नाही. यापूर्वी चंद्रपुरात जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं मी त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहिलेलो आहो. परंतु आता या नागपूर जिल्ह्यातील सुद्धा ओबीसी समाजाचं म्हणा किंवा कुणबी समाजाचा एक फार मोठा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथेसुद्धा आम्हाला आमची उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मी काटोलच्या कार्यक्रमाला जाणार आहे. पण तेवढ्याच ताकदीने आमची इतर मंडळी जी ओबीसी महासंघाची आहे ती इतर मंडळी या विदर्भातील सर्व जिल्ह्यातनं चंद्रपूरला जाऊन त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.